सावनेर तहसील के केलवत ग्राम पंचायत के अंतर्गत कुल 42 दिव्यांगजन है तथा दिव्यांगजन नीति 2018 के अनुसार ग्राम पंचायत द्वारा अभी तक दिव्यांगजनों की धनराशि खर्च नहीं की गई, जिससे सभी दिव्यांगजनों को अब तक लाभ नहीं मिल सका। खंड विकास अधिकारी पंचायत समिति सावनेर की जांच रिपोर्ट के अनुसार 2018 से 23 तक विकलांग भाइयों के लिए बकाया राशि ग्राम पंचायत द्वारा अभी तक आवंटित नहीं की गई। इस 5 साल के फंड का कुल बैलेंस 6,72,766 रुपए है। साथ ही ग्राम पंचायत के अनुरोध किया गया है कि चालू वर्ष के विकलांग भाइयों के लिए 5% धनराशि तुरंत वितरित की जाए। यदि यह निधि अगले 8 दिन के भीतर विकलांग भाइयों पर खर्च नहीं की गई तो महेश बोंद्रे ने यह भी चेतावनी दी है कि ग्राम पंचायत केलवत के आगे उपोषण की शुरुआत करेंगे। नमस्कार, मी महेश बोंद्रे, युवा शक्ती ग्राम विकास संघटन नागपूर जिल्हा सदस्य। आम्ही या ठिकाणी उपोषण करीत आहे। उपोषण यासाठी करत आहे की सामान्य फंडातून दिव्यांगासाठी 5% रक्कम खर्च करावी लागते, परंतु अद्याप 2017 पासून ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची यावर दखल घेतलेली नाही आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले, चर्चा सुद्धा केली, पण काही दखल घेतली नाही आहे। ग्रामपंचायत प्रशासन एक गेंड्याच्या कात्रीचे दिसत आहे। यांना कुठल्याही प्रकारे जाग येत नाही। यांनी प्रत्येक वेळी दिव्यांगाची दिशाभूल केलेली आहे। 25 जून 2018 जो GR आहे यामध्ये सरळ उल्लेख केला आहे, 5% उल्लेख केलेला आहे त्यांनी, परंतु 18-19, 20-21 आणि 21-22 यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने 3% याचा उल्लेख केलेला आहे। सरासरी आपल्याला दिसून येत आहे की दिव्यांगाची दिशाभूल कशा प्रकारे करायची हे ग्रामपंचायत प्रशासनाला चांगल्याला माहीत आहे। आम्ही अगर आमची मागणी पूर्ण जोपर्यंत होत नाही, दोषीवर कारवाई होत नाही आणि जोपर्यंत तात्काळ दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच सुरू राहील। आणि पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की उपोषण असं सुरू आहे। समोर यांनी अगर 2 दिवसात निर्णय घेतला नाही, उपोषणाची दखल घेतली नाही तर समोर तालुका स्तरावर अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित राहील आणि उपोषण करू। आमची मांग पूर्ण करा आणि आम्हाला आमदार द्या। अन्वयनार रोहित शिंदे कशाची मागणी आहे? 5 निधी किती वर्षापासून नाही भेटला? 6। यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला मागणी केली होती का? हो। मग ग्रामपंचायतने काय उत्तर दिलं? ते मी काय दिसला म्हणजे वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, बरोबर? अलका भारत बांगडे, आम्ही उपोषणावर बसलो। मागच्या 5 वर्षापासून आम्हाला पैसे भेटून नाही राहिले। उपोषणावर बसलो, लवकरात लवकर पैसे भेटावे अशी माझी विनंती आहे। ग्रामपंचायत प्रशासन झोपलेलं आहे, आम्हाला पैसे मिळून नाही राहिले, पैसे मिळले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। माझं नाव नंदकिशोर अंबादासजी गिरटकर आहे। माझी मुलगी अपंग आहे। ग्रामपंचायतने 5% निधी अजूनपर्यंत दिलेला नाही आहे। तरी नवरात्र चालू असल्यामुळे आम्ही नवरात्राचे उपोषणावर बसलेलो आहोत आणि ग्रामपंचायतला सद्बुद्धी देऊन आमची निधी यांनी देण्यात यावी। माझं नाव वनमाला चिनबाजी कुमरे। माझे पतिदेव अपंग आहे। माझी पतिदेव कोणतेच काम करू शकत नाही। असे 6 वर्षाचा जमाना झाला, आमचे खानगी आम्हाला मिळाली नाही। अशी हे ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतला हे अपंग लोकांचा आंध्रे भोकणे आहे, त्याचं खाऊन याचं काय बरं होणार आहे? आमच्या अपंग लोकांचा, आंध्रे लोकांचा, मुके लोकांचा पैसे जर खाईन तर यायचा बरं होणार नाही। हे पुरे कचरा आहे या ग्रामपंचायत मध्ये। महाराष्ट्र टीवी 24 के लिए सावनेर से किशोर ढूंढले की रिपोर्ट। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। महावितरणाच्या या परिमंडळात 600 ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे। यामध्ये ठाणे शहरात 53 तर वाशीमध्ये 150, पेणमध्ये 397 अशा एकूण 600 ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे। यामुळे त्यांच्या वीज बिलाची बचत होत आहे। या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदान मिळते, तर 3 किलोवॅट पर्यंत अतिरिक्त 1 किलो क्षमतेसाठी 18,000 रुपये इतके अनुदान दिले जाते।
ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा मोठा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे. महायुती सरकारमुळे नागरिकांच्या वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.